ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे आपलं जीवन जे चाललेलं आहे तिथे बहिर्मन आणि अंतर्मन हे जे मनाचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रावर संपूर्ण जीवन आपलं आधारित आहे हे लक्षात येईल. आणि ह्याच अंगाने आपण जे चिंतन करत आलो आहोत, आज आपण थोडा वेगळ्या प्रकारे त्याच्यावर चिंतन करणार. ते म्हणजे मानवी जीवनामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही अंगाने त्यांचं कार्य म्हणजे श्रद्धेचं आणि अंधश्रद्धेतून कार्य चाललेलं आपल्याला लक्षात येईल. इथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपण म्हणतो त्याच्यामध्ये अशी एक वस्तुस्थिती आहे की जी ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली श्रद्धा ही डोळस श्रद्धा असते आणि अज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. हे साधं सोपं गणित, साधी सोपी व्याख्या आपल्याला लक्षात घेता येईल. आणि आपल्या जीवनामध्ये आपण परंपरेने लहानपणापासून ज्या काही गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या ज्या आपल्या अंतःमनात जाऊन बसलेल्या आहेत आणि त्या अंतःमनात बसल्यामुळे त्याच्यातून ती श्रद्धा किंवा अंधश्रद्धा रूपाने जीवनात कार्यरत असलेले आपल्या लक्षात येईल. सर्वांचं जीवन लहानपणी काही जे जे ऐकलेलं आहे ते अंतर्मनात पक्क बसलेलं असलं की त्या धारणेवर माणूस जेव्हा जीवन जगतो ते त्या धारणेला आपण श्रद्धा म्हणतो. मग ती डोळस श्रद्धा असू शकते किंवा अंधश्रद्धा असू शकते. हा त्या परिणामावर किंवा तिथे असलेल्या ज्ञानावर अधिष्ठित असतं. मग महाराजांचा एक सुंदर अमृतुषा सुद्धा आहे. देवाधर्माच्या नावाखाली जगातील सर्व धर्मातील सर्व लोक बरंच काही करत असतात आणि त्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. आता हे वाक्य ऐकल्यावर बऱ्याच लोकांना म्हणजे जे इतर जे असे म्हणतात हे असं कसं सांगतायत, किंवा आम्हाला प्रत्येकाला स्वतःचा धर्म किंवा आपला देव जे त्याने समजलेला असतो तो खराच वाटत असतो आणि त्या अंगाने आपण असं जीवन जगतो. तर हे असं का म्हणतात, धर्म पण नाही आणि देव पण नाही. तर ती सद्गुरूंनी ज्ञानाच्या अधिष्ठानावर माणसं देव म्हणजे काय हे लक्षात घेत नाहीत आणि त्या अंगाने धर्म म्हणजे काय हे कळत नाही. आणि त्यामुळे आज जगामध्ये देवाच्या नावाखाली आणि धर्माच्या नावाखाली लढाया झालेल्या पाहतो आपण, युद्ध झालेली पाहतो, किंबहुना आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व जगण्यासाठी इतरांवर केलेले अत्याचार आपण पाहतो. इतिहास मानवी जीवनाचा इतिहास जर पाहिला तर देवाधर्माच्या नावाखालीच लढाया झाल्यात जास्त, अधिक की आपलं वर्चस्व गाजणं, आपली सत्ता गाजवणं की आपल्या धर्माचा झेंडा रोवणं, ह्या धारणेतून हा मानवी जीवनाचा इतिहास रंगलेला आहे. म्हणजे अगदी भारतीयांच्या बाबतीत म्हणाल तर भारतीय 1000 वर्षापासून बाहेरच्या लोकांनी इथे येऊन राज्य केलं आणि राज्य करताना भारतीयांचा देवाबद्दलची असलेली कल्पना, धर्माबद्दलची असलेली कल्पना, त्यांची जी परकीय असतात त्यांची धर्माबद्दलची कल्पना, त्यांना त्यांच्या देवाच्या बद्दल असलेली कल्पना, त्याच्यात ज्यावेळेला खूप फरक असतो त्यावेळेला जो सत्ता गाजवतो तो इतर धर्मियांवरती अगदी अन्यायच करत असतो. इथे कोणाचा धर्म खरा आणि कोणाचा देव खरा असाही प्रश्न पडतो.
आणि त्यामुळे देव आणि धर्म आणि आपलं जीवन यांचा जो संबंध आहे तो संबंध लोकांच्या लक्षात येत नसल्यामुळे परंपरेने देवाधर्माची जी कल्पना केलेली आहे ती त्यांच्यासाठी अंधश्रद्धा असते, परंपरेने केलेली. कधी साध्या गोष्टी सांगायचं, परमेश्वर कृपा करतो आणि कोप करतो. म्हणजे आपण जर परमेश्वराची पूजा अर्चा केली तर तो कृपा करणार. सगळ्या धर्मातील लोकांची धारणा आहे, म्हणजे प्रत्येक धर्माचं, सर्व धर्माचं अधिष्ठान पण हेच आहे. त्यांचा एक परमेश्वर, त्यांनी कल्पलेला परमेश्वर, त्या परमेश्वराची पूजा अर्चा केली तर तो कृपा करणार, आणि पूजा अर्चा नाही केली तो कोप करणार. म्हणजे ही अधिष्ठान आहे सर्व धर्माचं. तर कुठेही पाहिलं की इथून सुरुवात होते, त्याच्यानंतर मग रीतिरिवाज आले, मग सण वगैरे साजरे झाले, मग त्या पूजा अर्चा कशा करायच्या ह्या पद्धती आल्या, ह्या ज्या आपण पाहतो प्रत्येक धर्मात आहे. इथे महत्वाचं विज्ञाननिष्ठ दृष्टीने जर पाहायचं म्हटलं तर परमेश्वर असं जे म्हणतो ते नेमकं परमेश्वरी शक्ती आहे. ही परमेश्वरी शक्ती कशी आपल्या जीवनात करायचं ह्याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या ठिकाणी अज्ञान आहे, जगातील बऱ्याच लोकांच्या. असं नाही तेवढ्याच लोकांच्या, भारतीय असो किंवा पाश्चिमात्य असो, सर्व ठिकाणी फार थोड्या लोकांना आपलं जीवन आणि परमेश्वराचा जो संबंध फार थोड्या लोकांच्या लक्षात येतो. आणि त्यामुळे परमेश्वर कृपा करतो आणि कोप करतो. आपल्याही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हीच धारणा आहे, म्हणून सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जायची म्हणजे आरती केली जाते. तर तो परमेश्वर सुख करता आहे आणि दुःख हरण करणारा आहे. म्हणजेच कृपा करणारा का कोप करणारा, कृपा करणारा का कोप का दुःख हरण करणारा, असं जे आहे ही कल्पना असते. कारण जर तिथे जीवनविद्या सांगते परमेश्वर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही, किंबहुना मग ही कृपा आणि कोप जी मानवी जीवनात संकट दुःख कशी येतात, की मानवी जीवनामध्ये काही वेळेला चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला वाटायला कशा येतात, की तो परमेश्वराची पूजा केली की ते येतात, की आणखीन दुसरं काही त्याच्यामागे कारण आहे, याचा विचार सर्वसाधारण लोक करत नाहीत. म्हणून परमेश्वराबद्दल सुद्धा जर ज्ञानातून ते परमेश्वर हा विषय समजून घेत नसतील तर तिथे अंधश्रद्धा जास्त दिसते. पण जीवनाचा मोठा सिद्धांत आहे, परमेश्वर कृपाही करत आणि कोपही करत नाही. तो मानवी जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. तर मग नेमकं काय होतं, तर नेमकं माणूस तो करीत असलेल्या कर्मातून निसर्ग नियमांना जी चालना मिळते, ते निसर्ग नियमांच्या द्वारे त्याच्यावर कृपेचा वर्षा होतो किंवा त्याच्यावर कोपाची बरसात होते. तिथे महत्वाचं कारण म्हणजे माणूस कसं कर्म करतो आणि ते कर्म करताना त्या निसर्ग नियमाशी संबंध कसा येतो, त्या संबंधातून मानवी जीवनामध्ये सुख दुःख कसं निर्माण होतं, हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घेता आला पाहिजे. हे सगळं बहिर्मन अंतर्मनाच्या शास्त्र आधारित आहे, हे परत लक्षात ठेवायचं. कारण आपण मनाच्या द्वारे कर्म करतो. गेल्या वेळा आपण म्हणतो आपण जे करतो ते देवाजवळ मागतो, असं अंगाने आपण चिंतन केलं होतं. तसंच आज तो कृपा करतो ही आपली श्रद्धा आहे. पण ज्यावेळेला एखाद्या मनुष्याच्या जीवनात संकट येतात, दुःख येतात, अनिष्ट गोष्टी घडतात आणि मग तो परमेश्वराचं अस्तित्वच मान्य करत नाही, असंही घडतं की खूप पूजा अर्चा करणं माणूस त्याच्या जीवनात कधी दुःख आलं, काहीतरी व्यापारात म्हणा किंवा घरातलं कोणतरी वारणं म्हणा, जवळचा माणूस जाणं म्हणा, असं काही झालं की तो अतिशय निराश होतो आणि तो म्हणतो परमेश्वरच नाही, त्या परमेश्वराचं असं कसं झालं माझ्या जीवनात. म्हणजे
परमेश्वरामुळे होत नाही, तर परमेश्वराकडनं फक्त काय होतं आणि परमेश्वर आपल्या जीवनात ढवढवळ करत नाही म्हणजे नेमकं काय, हे ज्ञान आत्मसात करणं फार महत्वाचं आहे. आज परमेश्वर कृपा करावी म्हणून लोक पूजा अर्चा करतात, व्रतवैकल्य करतात, उपास तपास करतात, तीर्थयात्रा करतात, गंडे दोरे बांधतात, कपाळ उभा आडोक भस्म लावतात किंवा कुंकू लावतात, गळ्यात रुद्राक्षाच्या आणखीन कसं तुळशी माळ घालतात. त्याच्याने परमेश्वराची कृपा आपल्यावर होते असं ज्यांची धारणा त्याला ते अंधश्रद्धा आहे हे लक्षात घेता आलं पाहिजे. भावनेतून करतात, पण त्या भावनेतून केल्यामुळे नेमका जो परिणाम आपल्याला मिळवायचा असतो मिळवता येत नाही. म्हणून बऱ्याच अंशी आपली भारतीय मनोवृत्ती ही दैववादी आहे, नशीबवादी आहे. ज्यावेळेला पोर्तुगालने गोव्यावरती हल्ला केला, त्या गोव्यातल्या ठिकाणी खूप देवदेवळं आहेत. मग ते तिथल्या लोकांनी काय करावं, आपल्या मूर्त्या कुठे विहिरीत वगैरे लपवून ठेवल्या की त्यांचं मांगल्य जाऊ नये म्हणून. भावना चांगली, पण ज्या देवाने तुमचं रक्षण केलं पाहिजे त्याच हा मनुष्य रक्षण करतोय. भक्त म्हणून तो म्हणतो का देव माझ्यासाठी करणार, तिथे देवाचंच रक्षण म्हणजे त्या मूर्तीचं, देवाचं म्हणजे मूर्तीचं रक्षण माणसानं करावं लागतं. हा काय म्हणजे कसा हा जीवनात आपला भाग आहे हे सर्व माणसाच्या लक्षात येत नाही. परंपरेने त्यांचं मन इतकं अंधश्रद्धेने भरलेलं असतं की नेमकं आपल्याला ह्या मूर्तीपूजेतून किंवा मंदिराच्या त्या मांगल्य अशा वातावरणात आपण नेमकं काय साधायचं आहे हे लक्षात येत नाही. इथे परमेश्वर म्हटल्यानंतर जीवनविद्याने अगदी स्पष्ट सांगितलंय, परमेश्वर म्हणजे मूर्ती नव्हे, व्यक्ती नव्हे, नुसती शक्ती नव्हे, तर निसर्गाचे नियम आणि त्या अंतर्गत असणारं नियंत्रण व्यवस्था म्हणून जे आहे ते परमेश्वर, म्हणजे ती परमेश्वरी शक्ती आहे. पण सर्वसाधारण शक्ती नाही, विजेची शक्ती, अणुशक्ती, वाफेची शक्ती तशी हीच शक्ती नव्हे, ही स्वनियंत्रित, त्याची व्याख्याच आहे निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतची व्यवस्था म्हणजे परमेश्वर. म्हणजे ही नैसर्गिक सहज स्वयंचलित स्वयंनियंत्रित अशी ही शक्ती आहे, ती अनंत स्वरूप शक्ती आहे. आणि ह्या अनंत स्वरूप शक्तीच्या द्वारे ही विश्वनिर्मिती अखंडपणे चालू आहे. नुसतं निर्मिती झाली थांबलेली नाही. युगानुयुग अनेक माणसं जन्माला येत आहेत, अनेक पशुपक्षी जन्माला येत आहेत, अनेक वनस्पती जन्माला, अनेक ग्रहतारे निर्माण होत आहेत. हे निर्मितीचं कार्य अखंड चालू आहे. परत एक अखंड चालल्यामुळे परत तिथे नियंत्रण आहे की काही काळ ती निर्मिती राहते आणि काही काळानंतर त्या निर्मितीचा लय होतो. म्हणजे निर्मिती, स्थिती आणि लय. दुसऱ्या भाषेत जन्म, जीवन आणि मृत्यू या तीन पातळीवरती ह्या निसर्ग नियमानुसार, निसर्ग नियमाप्रमाणे वाटेल तसं होत नाही. वाटेल तसे माणसं कसंही कोण कुठेच्या कोणाच्या पोटी जन्माला येतो असं नाही, सगळी व्यवस्था आहे. मनुष्याच्या पोटी मनुष्यच जन्माला येतो, वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो, कुत्र्याच्या पोटी कुत्राच जन्माला येतो. म्हणजे हे जे सगळं जे चाललंय ते विशिष्ट नियमाने चाललेलं आहे. आणि हे जे नियमाने चाललंय तेच परमेश्वरी शक्ती आहे. त्या परमेशक्तीचे जे नियम आहेत त्या नियमाशी सुसंगत माणूस जीवन जगायला लागला की त्याची पूजा आहे. तिथे उपास तपास केला, व्रतवैकल्य केली म्हणजे पूजा केली अशी एक धारणा लोकांची असते. आणि त्यातून त्यांना समाधान पण मिळतं, आज मी चांगला उपास केला. पण उपास केला पण त्यामुळे आपली मानसिकता सुधारली का ते त्याला लक्षात येत नाही. कारण परमेश्वराचं चिंतन आणि या चिंतनातून मानवी मनाचा विकास अपेक्षित आहे. लक्षात घ्या, परमेश्वराचं पूजन चिंतन जे ऋषीमुनींनी केलं त्याच्यातून त्यांचा प्रगल्भता त्यांची वाढली, मनाची प्रगल्भता वाढली, मानवी मनाचा तिथे विकास झाला.
आता ही परमेश्वराची म्हणजे वेदकालीन परमेश्वराची पूजा म्हणतो. ऋषी मुनी सांगितलं की तिथे अनंत स्वरूप परमेश्वर हाच मुख्य मुद्दा पकडला गेला. पण जीवनातून तिथे आणखीन स्पष्ट केलं की त्याच चैतन्य स्वरूपातून ही जी सगळी विश्वनिर्मिती होत आहे, साकार होते, त्या परमेश्वराच्या 3 अवस्थेत ते सांगितलं. परमेश्वर मुळात असणेपणाने तत्व आहे. त्याच असणेपणाने असलेल्या तत्वामध्ये नियंत्रण करण्याची व्यवस्था निर्माण होते आणि त्या नियंत्रण व्यवस्थेमध्ये हे विश्वाची निर्मिती होत आहे, काही काळ स्थितीला राहत आहे आणि काही काळ ती लयाला जात आहे. असं जे सगळं चाललंय ते ह्या अंगाने पाहता आलं. मग इथे आपण आपलं कर्म कसं करतो हे महत्वाचं आहे. म्हणजे इथे ही जी आता इथे परमेश्वराची भक्ती जी सांगितली ती महत्वाची लक्षात ठेवा की ज्ञानाच्या अधिष्ठान किंवा विज्ञानाच्या अधिष्ठान इथे नियम आहे. सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आपण जे क्रिया करतो, आपलं जे कर्म करतो, विचार उच्चार आचार आपली क्रिया असते, ती जर निसर्ग नियमाशी सुसंगत असेल तर आपल्याला प्रतिक्रिया चांगली मिळते की परिणाम आपल्या जीवनात चांगला मिळतो. साधं सोपं जीवनाचं गणित आहे. इथे परत पाप पुण्य, प्रारब्ध, नियती, कर्म सिद्धांत सुद्धा आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी जितक्या सहज म्हणतो त्या सहज नाही, कारण परमेश्वराच्या निर्मितीमध्ये हा अनेक नियम तिथे आहेत आणि त्या प्रत्येक नियमातून त्याच्यातून वेगळे वेगळे परिणाम मानवी जीवनामध्ये मिळत असतात. आणि त्यामुळे अंतर्मनामध्ये असलेली श्रद्धा म्हणजे ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली धारणा ज्या पक्की असते, एखादी भावना पक्की असते, तर त्या भावनेतून मनुष्याच्या जीवनात चांगल्या चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी प्राप्त होत असतात त्या धारणेप्रमाणे. म्हणून ज्ञानाची धारणा असेल, ज्ञानपूर्वक जर एखादा मनुष्य ते ज्ञान आत्मसात करून जीवन जगतो त्यावेळेला त्याला जीवनात ज्या चांगल्या गोष्टी प्राप्त होत जातात त्याला शांती, सुख, समाधान प्राप्त होतं. आणि हे सगळं प्राप्त होण्याचं सामर्थ्य ते आहे ते अंतर्मनात आहे. म्हणून सर्वसाधारणपणे जर मी आता हे सगळं वर्णन करतोय ते कशासाठी करतोय, आपल्या अंतर्मनात अनेक अंधश्रद्धा आहेत. मांजर आडवी गेली तरी आपण परत मागे पळतो. बिचारी मांजर मांजरीच्या रस्त्याने जात असते, आपण तिच्या समोर आडवे आलेलो असतो. पण अपशकुन वाटतो. कोणी संध्याकाळचं काहीतरी मागायला आलं शेजारचं, ते संध्याकाळी द्यायचं नसतं म्हणून देत नाहीत काही लोक. खरोखर गरज आहे समजा एखाद्याला की एखाद्याच्या घरातलं दूध संपलंय आणि घरात पाहुणे आले तर बाहेर कुठे जाणार, बाजूला मागल्या जरा थोडंसं दूध द्यायला का म्हणजे पाहुण्यांसाठी चहा करता येईल. द्यायचं नसतं संध्याकाळचं म्हणजे ते उपयोगी आपण पडणार होतो ते उपयोगी पडत नाही आणि त्या माणसाचंही मन दुखावतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतक्या अंधश्रद्धा आहेत की परमेश्वरी शक्तीबद्दल अंधश्रद्धा आहेतच. तिथे उपास तपास व्रतवैक्याला आज आपण पाहतो आहोत. त्यांनी देवदेवतांचं पूजा अर्चा करताना भव्य दिव्यपणे जे आपण करतो आहोत तिथे भव्य दिव्यता हा एक भाग बाजूला केला तरी तिथे परमेश्वराबद्दलची असलेली संकल्पना अंधश्रद्धेतून असल्यामुळे तिथे जे चांगले काही परिणाम आपल्या जीवनात म्हणजे आपल्या जीवनात म्हणजे प्रत्येक जो पूजा अर्चा करतो, भक्ती करतो त्याच्या ठिकाणी त्याच्या जाणीवेचा विकास झाला पाहिजे. म्हणून परमेश्वर हा विषय आपल्या जाणीवेचा विकास होण्यासाठी, मनाचा विकास होण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून इथे अंधश्रद्धा जिथे असते तिथे अज्ञान असतं. अज्ञान असतं तिथे त्या अज्ञानातून माणसं बरंच काही वेड्यावाकडं करतात. कोणाला भूताची भीती आहे, कोणाला करणी बिरणी करतील, कोणतरी अंगावर करतं त्याची भीती असते, त्याच्यानंतर तो त्याच्या मागे लागलेला असतो. कोण भविष्य पाहण्याच्या मागे लागलेला असतो. आता भविष्य पाहण्याची जिज्ञासा बऱ्याच लोकांना असते, पुढे काय होणार ह्याचा आधी ह्याला हवं होतं, माहिती हवं असते. म्हणजे परीक्षेला जायच्या अगोदरच परीक्षेची उत्तरं देऊन टाका आम्हाला, मग आपण परीक्षा देऊ, असं झालं. तसं नाहीये. जीवनामध्ये आपल्याला परिस्थिती चांगली वाईट येते ते आपल्या प्रारब्धानुसार येते हे पहिले लक्षात ठेवायचं. पण त्या प्रारब्धाला आपल्याला परत आपल्या सत्कर्माने तोंड देता आलं पाहिजे, हे महत्वाचं. शुभ प्रारब्ध असेल अशुभ प्रारब्ध दोन्ही असू शकतात. तिथे आपलं कर्म मात्र कसं असलं म्हणजे सत्कर्म असलं.
कारण सत्कर्म म्हणजे निसर्ग नियमाशी सुसंगत असलेलं कर्म. परत लक्षात, सत्कर्म म्हटलं की सत्कर्म दुष्कर्म या अंगाने पण आपण पाहतो. पण कोणाचे मन न दुखावणं, कोणाला असं वेडावाकडं न बोलणं, आपलं आचरण लोकांना मदत करणारं असणं, ह्या सगळ्या सत्कर्माच्या गोष्टी. खूप मोठ्या गोष्टी सांगत नाही, कारण अशा सांगायचं भरपूर हे लागतं. खरं ज्ञान आपल्याला नेमकं काय मिळवायचं हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे अंतर्मनामध्ये परमेश्वर विषय व्यवस्थित समजला तर त्या ठिकाणी तो जो साधक असेल किंवा तो मनुष्य असेल त्याला शांती सुख समाधानाची अनुभूती यायला लागते. खरा विषय त्याने त्या समजला आणि तो आचरणात आणला तर. लक्षात, दोन्ही गोष्टी आहेत. नुसतं समजून उपयोग नाही, त्यासाठी त्याचं आचरण तसं, त्याचे विचार उच्चार आचार तसे असायला पाहिजेत. ते निसर्गाशी सुसंगत असतील आणि त्या ज्ञानाच्या दिशेने तो शांती सुख समाधान प्राप्त होतो. म्हणून धर्म म्हणून झोडपण्यापेक्षा आपल्या वाट्यात म्हणजे तो आपला धर्म असेल त्या धर्मातील चांगल्या गोष्टींचा म्हणजे चांगले विचार की ज्याच्यातून आपलं जीवन आणि इतरांच्या जीवनात आपण सुख देऊ शकतो, आपणही सुखी होतो आणि इतरही सुखी झाले पाहिजेत, अशा ज्या ज्या गोष्टी कोणत्याही धर्माच्या असतात, चांगले विचार, बंधुत्व भाव जो आहे अनेक धर्मामध्ये आहे तो चांगलाच आहे. एकमेकाशी बंधुभावाने वागणं, एकमेकाशी चांगलं वागणं, एकमेकाला मदत करणं, हे जे सगळं आहे ते जर असेल तर त्या मनुष्याचं जीवन आनंदाने जगता येतं. पण तेच जर माझा धर्मश्रेष्ठ तुझा कनिष्ठ की मलाच सुख हवं, इतरांना सुख नाही मिळालं तरी चालेल, मलाच यश हवं, इतरांना नाही मिळालं तरी चालेल, अशा पद्धतीने जी माणसं जीवन जगतात की त्यांना वाटतं त्यात आपण खूप मोठे व्हावं, सर्वांच्या पुढे जावं, अशा भ्रामक कल्पनेतून माणसं, ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे माणसाची. ते अज्ञान आहे म्हणजे अंधश्रद्धा आहे. म्हणून इथे अंधश्रद्धा एवढी फार मोठी आपल्या मानवी जीवनामध्ये दडून बसलेली आहे की त्याच्यातून मानवी जीवन दुःखमय होतं म्हणतो. तर त्याचं कारण तेच आहे. आणि म्हणून इथे आपल्याला ज्ञानाची कास धरणं फार महत्वाचं आहे. पण परमेश्वर विषय म्हणजे एवढंच कळलं पाहिजे की ही चैतन्य शक्ती आहे, त्या चैतन्य शक्तीने विश्वनिर्मिती होत आहे, काही काळ स्थितीला राहणार आणि काही काळाने लय होणार, ही पहिली गोष्ट लक्षात. दुसरी गोष्ट, आपणही त्या विश्वनिर्मितीचं एक अंग आहोत. म्हणून इथे ही जी चैतन्य शक्तीतून जे जे निर्माण होतं तिथे तिथे ही चैतन्य शक्तीच त्या त्या रूपात विशिष्ट नियमाने कार्यरत असते. म्हणजे आपण आणि परमेश्वर वेगळे नाहीतच, हे पहिलं लक्षात आलं पाहिजे. इथे परमेश्वराशी आपण म्हणजे हा अनंत स्वरूपाशी आपण एकरूप होऊन राहणं म्हणजे त्याचे नियम आणि त्या नियमाप्रमाणे आपले विचार आचार व्हायला लागले की तिथे सुख शांती समाधान प्राप्त होते. इथे मग दुसऱ्या गोष्टींना काही थारा नाही की इथे स्वरूपाचं सतत स्मरण का आपण परमेश्वराचे आहोत, आपलं सगळं जीवन परमेश्वराचं आहे आणि त्या परमेश्वराचं जीवन असल्यामुळे त्या विचारातून, त्या धारणेतून, त्या श्रद्धेतून आपण जेव्हा सत्कर्म आपल्याकडे व्हायला लागतं. कारण माझं म्हटलं की तिथे बराच वेळ दुष्कर्म होतं, माझ्यासाठी मलाच हवं असं जे माणसाला वाटतं त्याच्यातून दुष्कर्म दडलेलं आहे. पण सर्वांसाठी सर्वांचं भलं व्हावं हा विचार अशा तिथे सत्कर्म दडलेला आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी असलेल्या अंधश्रद्धा दूर गेल्या पाहिजेत, पहिलं लक्षात ठेवा. म्हणून जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. भूत ही सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये अगदी घट्ट झालेली धारणा आहे. गावाकडच्या गोष्टी कोणीतरी सांगत लहानपणी भूताखेताच्या गोष्टी एवढ्या ऐकलेल्या असतात आणि त्याप्रमाणे भूत आहे ह्या अंगानेच लोक घाबरतात. एकदा पै माऊलींकडे एक जण आला की महाराज भूत आहे का हो, खरं का खोटं? त्यांनी विचार तुला काय वाटतं? त्यामुळे मला वाटतं आहे. हा मग आहे म्हणा. दुसरा एक जण आला, काय आहे का हो खरं बघा? तुला काय? मला नाही वाटत असेल. मग नाहीये. म्हणजे भूत ही कल्पना आहे, कल्पनेतून आपण आहे आणि नाही याच्यात अडकलेलो असतो आणि ह्या कल्पना अडकण्यात काहीच अर्थ नसतो. परत लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टीतून आपण कसं जीवन जगायचं असतं. जीवन आनंदाने जगण्यासाठी भूत म्हणजे भीतीतून निर्माण झालं त्याला भूत म्हणतात.
संस्कृतमध्ये भूत म्हणजे प्रगट झालेलं आहे. म्हणजे हे विश्व जे आहे हे विश्व म्हणजे भूताकाश असं सांगितलं ना. सगळं पंचमहातत्व जे ते भूताकाश, त्याच्यामध्ये सर्व जे आपण भूताकाशाचे अंग आहोत जे प्रगट झालेलं, ते जे निर्गुण निराकार स्वरूप आहे परमेश्वराचं, ते जिथे सगुण साकार झालं आणि त्या आपण परमेश्वराचे आहोत हा भाग होते. ते आपण परमेश्वरापेक्षा वेगळे नाही. समुद्राची लाट समुद्रापेक्षा वेगळी नसते. तसेच की सूर्याची किरण सूर्यापेक्षा वेगळी नसतात. सूर्य आणि सूर्याची किरण ते एकमेकाला अगदी धरून असतात. आणि तसेच आपण परमेश्वराला धरून आहोत. त्यासाठी तीर्थयात्रा करायला गेलं पाहिजे का असा प्रश्न येतो. तीर्थयात्रा जिथे आहे तिथे परमेश्वर शक्ती आहे आणि जिथे राहतो तेही तीर्थक्षेत्र. जिथे तू परमेश्वराच्या चिंतनात बसशील तेच तुझं तीर्थक्षेत्र असतं. आणि तू तीर्थक्षेत्राला गेला आणि परमेश्वराचं चिंतन नसेल म्हणजे खरा परमेश्वर समजत, तर त्या तीर्थक्षेत्र असून सुद्धा तिथे त्या माणसाला काहीच त्याचा फायदा नसतो. तो अंधश्रद्धेतून काही करत असेल. लोक जातात तीर्थक्षेत्राला, पण तीर्थक्षेत्राला जातात धावत पळत जातात. अगदी पाहिलंय की ज्या वेळेला माणसांचं वय वाढतं तेव्हा त्यांना परमेश्वरच्या अधिक जास्त आठवण येते. मग 5 धाम 6 धाम काय ते करायला जातात आणि त्यात कष्ट एवढे पडतात की ते परत येतच नाहीत. कारण ते कष्ट सहन होत नाहीत. तिथे अगदी त्या थंड हवेत किंवा कुठे जायचं पाय 4 धाम म्हणतात ते 4 धाम म्हणजे अतिशय एका बाजूला खूप थंडी असते. असं काय असलं की माणसाला जमत नाही. असं बऱ्याच ठिकाणी घडलेल्या गोष्टी आहेत की ती माणसं परत येतील का त्याची शाश्वती नसते. पण लोक तिथे पुण्य मिळणार ह्यासाठी धावत पडतात. खरं पुण्य कुठे मिळेल? तू सत्कर्म केलंस तर पुण्य आहे. परमेश्वराचं चिंतन केलं तर ते पुण्य आहे. ही साधी गोष्ट आहे. पण ही साधी गोष्ट लोकांना कळत नाही. त्यांना काहीतरी असं वेडं वाकडं उलट सुलट जर त्रासदायक केलं तर बरं वाटतं. आपण खरोखर करतो आहोत. म्हणून इथे सगळ्या गोष्टींमध्ये परमेश्वराबद्दल असलेली अंधश्रद्धा त्यांच्या जीवनात कारणीभूत होते आणि त्यांना ते कल्पना करतात असं झालं म्हणजे असं होईल, पण ते तसं होत नाही. म्हणजे सूक्ष्मपणे विचार केला तर आपलं कर्मच ही पूजा आहे. आपण जे कर्म करतो म्हणजे पूजा म्हणजे काय? सत्कर्म केलं तर पूजा, दुष्कर्म केलं तर प्रतारणा. आणि त्याच्यातून आपल्याच मनाचा विकास झाला तर ते परमेश्वरची कृपा असते. आणि आपल्या मनाचा अधोगती झाली तर ती परमेश्वरची कृपा कोप असते. म्हणजे कोप होतो, परमेश्वर कृपा करत नाही आणि कोपही करत नाही. तर आपण जे ज्ञानातून कर्म करू ते सत्कर्म असेल तर नियमाप्रमाणे तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतात. म्हणजे त्याची कृपा झाली असं आपण म्हणतो. सूर्यातून आपल्यावर कृपा करतो की कोप करतो? सूर्य नियमाप्रमाणे पृथ्वी त्या सूर्यावरती फिरते आहे त्याप्रमाणे त्या सूर्याचा प्रकाश आपल्याला अनुभवता येतो. अगदी वेळेवर आपल्याला तो उगवतो, वेळेवर तो मावळतो. तो उगत पण नाही, मावळत पण नाही. खरं वस्तुस्थिती काय? सूर्य सूर्याच्या तेजाने तळपतोय. पृथ्वी त्याच्यावरती फिरता फिरता तो पृथ्वीचा भाग समोर आला की ते म्हणतात सूर्य उगवायला लागला. आणि तो भाग आपण मागे जायला लागला, दुसरा भाग पुढे येतो, तर दुसऱ्या भागाकडे मागच्या भागाकडे सूर्य उगवतो आणि ह्या भागाकडे रात्र होते. मग सूर्य हा नियमाप्रमाणे तळपतो. त्याच्या प्रकाशामुळे पृथ्वीचं जीवन सगळं चाललेलं आहे. हे जितकं खरं आहे तरी पण सूर्य कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. अगदी कडक दुपारी ऊन आहे 12चं आणि एखादा म्हणा मी सूर्याची तपश्चर्या करायला उन्हात जाऊन बसतो तर काय होईल? चक्करून पडशील. साधी गोष्ट आहे. तिथे तुला सावलीत बस पाहिजे, उपासना कर, सावलीत बसून उपासना करायला हरकत नाही. पण जर नियम नाही सांभाळले, माझे एक मित्र होते ते सूर्य उपासना कर, मित्राचे वडील, म्हणजे या सूर्याकडे असे टक लावून पाहायचं. आता हा प्रखर सूर्य जसा वाढत वाढत प्रखरता वाढत बघायला लागला, शेवटी काय झालं? त्यांची दृष्टी गेली. खरी गोष्ट सांगतो. म्हणजे आपण भ्रामक कल्पनेतून अंधश्रद्धेतून या सगळ्या गोष्टी जेव्हा करतो आणि त्याच्यातून आपल्या वाट्याला वाईट परिणाम मिळतो. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून जसं परमेश्वराबद्दल आपल्याला ज्ञान हवं तसं धर्म म्हणतो ती सुद्धा आपणही सुख होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हाच आपला धर्म असावा. दुसरा धर्म काय? तिथे जे रीतिरिवाज आहेत ते निसर्ग नियमाशी सुसंगत असतील तर योग्य, नसतील तर ते बाजूला ठेवलेले बरे.
नाही आम्हाला परंपरेने सांगितलं तर आम्ही असंच केलं पाहिजे असंच वाटत असेल तर आणि नियमाच्या विरोधात असेल तर ते दुःख हे आलंच. हे पहिलं अडीअडचणी हे येणार, हे परत सांगा. त्याला कोणी भविष्य वेतावून सांगायची गरज नाही. पण आपल्याला हे सगळं कळलं पाहिजे. भविष्य पाहणं हे शास्त्र आहे, पण तितकं परफेक्ट नाही आहे. शास्त्र म्हणून काही गोष्टी बरोबर वाटतात आपल्याला, पण आपलं भविष्य आपणच आपल्या कर्मातून घडवायचं असतं. हा जो जीवनविद्येचा सिद्धांत आहे ना, तोच फार महत्वाचा आहे. की अमुक तुमच्या जीवनात असं वाईट संकट येणार, मग काय करणार? मग हे लोक सांगतात आम्ही तुम्हाला त्याच्यातून सुटका होण्यासाठी काही मंत्र सांगतो, काही नामस्मरण करायला सांगतो. सर्वसाधारण माणसाला ते जमत नाही, मग ते सांगतात आम्ही करतो, तुम्ही पैसे द्या. एवढ्यासाठीच बऱ्याच गोष्टी चाललेल्या आपण पाहतो. सगळी भविष्य सांगणारी मंडळी वगैरे थोडंसं बरोबर असतं असं वाटतं, ते परफेक्ट नसते. अगदी नाही. आपल्या सद्गुरूंचे सद्गुरू नारायण माऊली, त्यांनाही भविष्य पाहण्याचा खूप हौस होती पूर्व आयुष्यात. आणि त्यांनी भावाची कुंडली पाहिली, त्यांच्या सख्या भावाची, आणि त्याला म्हणा तू सरदार होणार आहेस काही वर्षात, एवढी श्रीमंती आहे, कुंडली तुझा योग आहे. तसा दोघे भाऊ खुश होते की गरिबी होती, त्याच्यातून त्याने ते कुंडली पाहिली असेल. आणि थोड्या दिवसात तो भाऊ आजारी पडला, इतका आजारी पडला की त्यांचं शेवटची वेळ आली. तर त्यांनी त्याला जवळ बोलवलं, त्याच्यापुढे तू भविष्य बघायच्या नादाला लागू नकोस, कारण हे काही खरं नाही. त्याच्यानंतर त्याने सत्पुरुषाला तू शरण जा, आणि त्याने कृष्णानंद स्वामींना शरण गेले आणि तिथे स्वतःच्या जीवनाचा उद्धार केला. लक्षात घ्या, त्या घडलेल्या गोष्टी आहेत. काही लोकांनी आमचं मना झालंय, काही झाले असतील, पण त्याच्यात इतकं गुंतायची आवश्यकता नाही. म्हणून सगळ्या गोष्टीतून पुन्हा विचार करायचा. अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा हा महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घ्यायचा. सगळ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेला बोलतोय आपण. कोणतरी करणी केली, असं लोक आपल्या जीवनात संकट म्हणून कोणती करणी केली, कोणाच्याही करणीने आपलं काही बरं वाईट नाही एवढं सामर्थ्य त्या जर करणी करणाऱ्याच्या असतं तर भारत पाकिस्तान युद्ध थांबवायचं होतं, चीन आणि पाकिस्तानचं भारताचं युद्ध थांबवायचं, तिथे करणी करायची. आपली सीमावरती जावं, ते लोक येत आहेत, चल करणी करतायच्या. असं नाही, म्हणजे हे असं करू शकत नाही. मग त्याचा उपयोग काय? चांगलाच लोकांचं भलं व्हावं वाटत असेल तर अशा गोष्टीतून विचार केला तरी हरकत नाही, पण तसंही ते होत नाही. आणि म्हणून भूतबाधा, करणी, भविष्य पाहणं हे सगळं दैववादी म्हणून चुकूनही पेपरामध्ये भविष्यात उद्याचं दर रविवारचं येतं ना, ह्या आठवड्यात काय, आणि लोक पहिले ते बघतात काय आपली रास कोणती, तिथे काय, त्यात काही खरं नसतं. उगीच आपण त्याचा अडकतो. त्याच्यापेक्षा आपल्याकडनं चांगलं सकारात्मक विचार करून जीवन जगता आलं पाहिजे. आणि त्या जीवन जगण्यातून आपण आपल्या जीवनाचा, आपल्या मनाचा विकास घडवायचा आहे. लक्षात ठेवा, शेवटी मनाचा विकास घडणं हेच खरं जीवनाचं ध्येय आपलं असलं पाहिजे. अडीअडचणी येतील, उलटे सुलट्या गोष्टी आपल्या वाटायला येतील, परिस्थिती वेगळी असू शकेल, पण नेहमी लक्षात परिस्थिती येते तशी ती जाते. काही काळ त्यासाठी थांबावं लागतं. थांबलं की ना, पाऊस येतो, एकदम मोठी सर येते, आपण एका बाजूला आडोशाला थांबलो की थोडं ती सर निघून जाते, मग आपण जाऊ शकतो. साधी गोष्ट आहे. तसंच परिस्थिती वाटायला येईल, जाईल. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टींना आपण लक्षात घ्या की आपल्या ठिकाणी श्रद्धा आणि अंधश्रद्धा खचून भरलेल्या आहेत माणसांना. कारण लहानपणापासून जे ऐकलंय त्याच्यातून हे सगळं आपल्या जीवनात कुठे ना कुठे असतं. त्याचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे की अमुक एक गोष्टी आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. प्रत्येकाने व्यक्तिगत जीवनात पाहिजे, दुसऱ्याच्या जीवनात पाहिजे गरज नाहीये. की इथे काही लोकांच्या अंगात येतं, काही लोकांच्या अंगात साईबाबा येतात म्हणतात, काही लोकांच्या आता कोणतरी देवी येते म्हणते, कोणाच्या अंगात आणखीन वेताळ बिताळ पण येतात, असं सगळं म्हटलं जातं. हे सगळ्या गोष्टी ह्या अंतर्मनाशी संबंधित आहे. अंतर्मनाने जर एखादी गोष्ट तशी धारण केली तर त्याच्या ठिकाणी त्याचा परिणाम मिळतो. लक्षात घ्या, कोणाच्या अंगात येतं ते अंतर्मनात जर त्या गोष्टी मुरलेल्या असतील तर विशिष्ट ढोल वाजवला, विशिष्टपणे सुगंध निर्माण केला, विशिष्ट फुलं समोर ठेवली, त्या अंतर्मन तसं ऍक्टिव्ह होतं आणि मग त्याच्या अंगात आला. म्हणजे खरोखर काही यांच्या अंगात येतं म्हणतात त्याच्या बाबतीत. काही लोक ढोंगच करतात, काही लोक ढोंग करतात म्हणजे लोकांनी आपल्याला मान द्यावा म्हणून. ज्या एखाद्या पूर्वीच्या बायकांना भरपूर अंगात यायचं का,
घरात खूप छळ व्हायचा, खूप काम पडायचं, अंगात आलं की ते सासू विसू घाबरून विबरून तू बाई बस असं वाटतं, तेवढा आराम मिळायचा हो. म्हणजे अशाही गोष्टी होत होत्या. म्हणजे दोन्ही बाजूनी ह्या गोष्टी आपण जीवनात घडतात, पण त्याच्यातून ज्ञानपूर्वक जीवन जगलं पाहिजे हे महत्वाचं असतं. मग आपल्या जीवनात अंधश्रद्धा खूप आहेत. मग त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहेत. कधी काय द्यायचं, कधी काय घ्यायचं, उजव्या हाताने द्यायचं, डाव्या हाताने द्यायचं नाही. आणि उजवा हात काय डावा हात काय, दोन्ही एकाच शरीराची अंग ना. आपण उजव्या हाताने सवय, पण डावरा आहे तो डाव्या हाताने देणार तुम्हाला. कसं असतं, डाव्या हाताने काम करणारा डावा हातच त्याला शुभ असतो, कारण तो डाव्या हाताने लिहितो, डाव्या हाताने सगळी कामं करतो. आणि जो उजव्या हाताने करतो तो उजवा हात शुभ असतो. म्हणजे जो डावरा असेल तो त्याला सांगा रे उजव्या हाताने दे, तर त्याला जमणार नाही पटकन, काय लिहायचं द्यायचं असेल तर तो डाव्या हाताने देणार. तसं जी आहे ही सवयीची गोष्ट असते. आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या अंधश्रद्धा दूर गेल्या, म्हणून विज्ञाननिष्ठ दृष्टी हवी. वैज्ञानिक दृष्टी आपण म्हणतो ती त्यासाठी हवी की सूर्य उगवत पण नाही मावळत नाही, हे जसं वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. नाही तर आपण सूर्य उगवतोय म्हणून सकाळच्या सूर्याला परत नमस्कार करणं, कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्यासाठी बरोबर आहे, चूक नाही, कारण आपल्या मनाचा विकास आहे. कृतज्ञतेतून मनाचा विकास घडतो. पण ज्ञानान दृष्टीने जर पाहिलं तर तिथे सूर्याला फुलं वाहिली काय न वाहिली काय, सूर्य उगवायचा तर उगवणारच, परत लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येक आपल्या जीवनामध्ये हे सगळं जे जीवन चाललं आहे ते चैतन्य स्वरूपाच्या द्वारे चाललेलं आहे. प्रत्येकानं आपण चैतन्य स्वरूपाचे पार्ट आणि पार्सल आहोत. त्याला परमेश्वरी शक्ती म्हणतो, त्यालाच जीवनविद्या चैतन्य शक्ती म्हणते. चैतन्य शक्ती जे प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असलेला जिवंतपणा आहे तो त्या चैतन्य स्वरूपाचा एक भाग आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यातून आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. आणि हे जीवन चालताना परमेश्वर आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा आपल्याला योग्य वापर केला पाहिजे. उगीच काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अंधश्रद्धेतून जर आपण जीवन जगायला लागलो तर त्याच्यातून आपल्याला त्रासच होणार. सहजपणे जीवन जगता आलं पाहिजे, सहजपणे ज्ञानपूर्वक सहजपणे. तिथे कसलीही अंधश्रद्धा आपल्याकडे येता कामा नये आणि त्या अंधश्रद्धेतून आपण जीवन जगता कामा नये. कारण त्याच्यातून जगायला लागलं की तिथे कर्मकांड येतं. कांड म्हटलं की कर्मटपणा येतो, कर्मटपणा आला की मठ्ठपणा येतो आणि सगळं जीवनाचं गणित चुकायला लागतं. म्हणून हे शास्त्र व्यवस्थित समजा, हे सगळं अंतर्मन बहिर्मनाचे शास्त्र आहे. अंतर्मनात या ज्या ज्या गोष्टी मुरल्या आहेत त्याचप्रमाणे आपण जीवनामध्ये कार्यरत होतो. लहानपणी जर तुम्हाला जे जे काही सांगितलेलं आहे तेच आपल्या जीवनात बऱ्याच वेळ प्रगट होतं, पण आता प्रगट झालं, आता बुद्धी आहे, हे ज्ञान आपल्याला मिळालं आहे, तर ज्ञानाचा आपल्याला व्यवस्थित वापर केला पाहिजे आणि असलेल्या अंधश्रद्धा दूर करता आल्या. ज्ञानातून अंधश्रद्धा दूर होतील, आपोआप अंधश्रद्धा दूर होत नाही. त्यासाठी माणसाने प्रत्येकाने आपल्या जीवनात डोकावून पाहिलं पाहिजे की आपल्याकडे ह्या अंधश्रद्धा आहेत. तिथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्या अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजेत. म्हणून जेच ह्याच्यातून एक महत्वाचं लक्षात ठेवायचं, जे आपण सद्विचार, सद्भावना किंवा सद उच्चार आणि सद आचार याची जेव्हा कास धरतो की ज्याच्यामुळे सर्वांना त्याचा आनंद मिळतो, सर्वांना त्याचा फायदा मिळतो आणि त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्रगट होतं. निसर्ग नियमानुसार हे प्रगट होतं, त्याला आपण परमेश्वराची कृपा म्हणू शकतो. परमेश्वराची कृपा होते, परमेश्वर कृपा करत नाही, नियमानुसार होतं. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून अंतर्मनातल्या अंधश्रद्धा ह्या दूर गेल्या पाहिजेत. परमेश्वर विषय हा व्यवस्थित कळला पाहिजे, धर्म हा विषय कळला पाहिजे. म्हणून धर्माधर्मामध्ये आज जे एकमेकाबद्दल जे अनिष्ट चिंतन आहे ते धर्माबद्दलचं ज्ञान नसल्यामुळे आहे. खरा धर्म कळत नाही म्हणून आहे. परत लक्षात ठेवा, तिथे सर्व माणसं एकाच चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही जातीचा असो, तिथे सर्वत्र चैतन्य स्वरूपच प्रगट आहे. हा मुख्य मुद्दा लक्षात आला की सगळ्यांकडे समत्वाने पाहता येतात. तिथे धर्म, जात, पंथ हा भेदभाव तिथे राहत नाही, त्यामुळे सर्व आपलेच वाटतात. आणि म्हणून हा जो अंतर्मनात आपल्या कोणत्या चांगलं ज्ञान मुरलं पाहिजे, चांगले विचार मुरवता आले पाहिजे, त्यासाठी सत्संगतीत राहणं,
चांगल्या ग्रंथांचं वाचन असणं आणि सद्विचारांची कास धरणं, की प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहता आली पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही आपणही सुखी आणि सर्व सुखी ह्या अधिष्ठानावर असायला पाहिजे. फक्त मीच सुखी झालो पाहिजे हा भाव तिथे येता कामा नये. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये जर प्रत्येकाला सुख हवं आहे, शांती हवं आहे, तर त्यांना हा जो ज्ञानाच्या अधिष्ठानावर कसं जीवन जगायचं हे जर कळलं, ती माणसं सुखी होतील. म्हणून त्यासाठी आहे सोपं, पण आपणच आपल्या अंधश्रद्धेतून किंवा अज्ञानातून जीवन कठीण करून बसलेलो असतो आणि त्याचा आपण दुःखी होत असतो. म्हणून आपल्याला आनंदाने जीवन जगायचंय, आनंदातून जीवन जगायचंय आणि सर्वांनी आनंदात राहावं या भावनेतून जीवन जगायचंय. लक्षात ठेवा, फक्त मलाच आनंद हवा किंवा मलाच सुख हवं असं नाही. आपल्याला मलाही ऐश्वर्य हवं, सर्वांना ऐश्वर्य, मलाही सुख हवं, सर्वांना सुख मिळू दे, मलाही आनंद हवा, सर्वांना सुख आनंद हवा, सगळ्या सुखसोयी मला हव्यात तसं सर्वांना मिळावं. म्हणजे सर्व आणि मी वेगळे राहणार नाही. माझं वागणं वेगळं, माझं कंपार्टमेंट आणि दुसऱ्याचं कंपार्टमेंट वेगळं करत बसलं तर ते भेदभाव होतात. पण आपण सर्वांमध्ये आहोत आणि आपल्यासाठी सर्व आहेत आणि सर्वांसाठी आपण आहोत. या गोष्टीचा जेव्हा माणूस मनापासून विचार करेल त्यावेळेस त्याच्याकडचं अंतर्मन तेवढं विकसित होत जाईल आणि जीवनामध्ये सुखशांती प्राप्त होईल. आणि अशी सुखशांती सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.